नेपाळमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी क्रांती आणली होती आणि सरकार बदलली, तुम्हाला काय वाटतंय भारतामध्ये असं काय होईल का? कारण की खूप मोठ्या संख्येत स्टुडंटचा सपोर्ट येतोय आणि आपल्या इंडियामध्ये खूप युथ आहे. So काय तुम्हाला करायला पाहिजे? तुम्हाला असं नाही लोक वाटत की घाबरले. सिस्टीम मध्ये थोडा चेंज आला पाहिजे? सिस्टम मध्ये चेंज झालाच पाहिजे ना सर. आपण ज्या लोकांना सिलेक्ट करून देतोय, ज्यांना आपण निवडून देतोय, त्यांचे मुद्देच कधीच एज्युकेशनवर नव्हतेच. त्यांचा मुद्दा हा नेहमी रिलीजनवर होता. Always. So आज ज्या काही गोष्टी होत आहेत त्याबद्दल आपण बिलकुल पण सरप्राईज नाही असलं पाहिजे की हा पेपर लीक झालाय वगैरे. काय वाटतं तुम्हाला? पेपर लीक तर हा म्हणजे एक मुद्दा आहे. असे अजून भरपूर मुद्दे आहेत, हे झालेले आहेत जे मीडिया कव्हर करत नाही, कोण कव्हर बरोबर. करत नाही. पण आज अभिजित दिपके सारख्या एका माणसाने तो पुढे येऊन तो बोललाय, त्याला जेएनटीच्या लोकांनी सपोर्ट केलाय, ते खूप मोठी गोष्ट. कोणच नाही, जे भरपूर लोक आहे सगळे यांच्याकडेच आहे. जी करंट सध्या पार्टी आहे त्यांच्याकडे सगळे लोक आहे आणि ऑपोजिशन पार्टीला पण स्ट्रॉंगली असं अपोज करत नाही. अजून पण ऑपोजिशन पार्टीने जसा पाहिजे तसा सपोर्ट दिलेला नाहीये. अपोजिशन पार्टी एवढी स्ट्रॉंग नाही म्हणूनच मला वाटतं की बीजेपी हे असे मुद्दे कधीच उचलत नाही. ते वन साइड रिलीजनवर या मुद्द्यावर निवडून येतात. हो, येस, दॅट इज द मेन पॉईंट. तुम्हाला काय वाटतं सीजेपी ह्यापुढे काय करेल? त्यांनी जर आज यांची रेजिग्नेशन जर त्यांनी ऍक्सेप्ट केली, जे आपले आहे मिनिस्टर त्यांनी जर ऍक्सेप्ट केली, तर पुढचे अजून भरपूर मुद्दे आहे इंडियामध्ये, खूप सारे मुद्दे आहेत. त्याच्यावर काम जर त्यांनी केलं सीजेपी वाल्यांनी, तर इट विल बी मच बेटर. आपण जर सपोर्ट केला, जे जनजी लोक आहेत त्यांनी सपोर्ट केला तर खूप छान होईल. काही असे नेते जे म्हणतायत की सीजेपी जी डायरेक्शन लेस आहे, तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? डायरेक्शन लेस काय, इट इज अ व्हेरी नॉर्मल अँड व्हेरी कॉमन इश्यू. सध्या टॉपिक काय आहे, नीट इश्यू हा टॉपिक आहे. तुम्ही चार पाच टॉपिक मिक्स कसं करताय? मिक्स काँग्रेस जनता पार्टी मिक्स करत नाही. हे जे ऑपोजिशन लोक आहे, जे हेटर्स लोक आहे सीजेपीचे, ते लोक टॉपिक मिक्स करताय. आपण सगळे इंडियन, नॉट नॉन इंडियन्स. तर जे पण नॉन इंडियन जे सपोर्ट करत नाहीये, मला त्यांना एकच म्हणायचं, सगळे आपले भाऊ लोक वी आर इंडियन्स, एकच म्हणायचं की सपोर्ट कशासाठी? हा कुठल्या अभिजित दिपकेला आपल्याला पीएम बनवायचं याच्यासाठी नाहीये का, आपल्याला काँग्रेस जिंकवायची, आप जिंकवायची याच्यासाठी असं चालू नाही. एज्युकेशन हा जो मुद्दा चालू आहे एज्युकेशनचा मुद्दा आहे. याच्यामध्ये आपण वी आर नॉट हेटिंग बीजेपी, वी नॉट हेटिंग वी आर नॉट हेटिंग एनीवन, राईट, नॉर वी आर सपोर्टिंग एनीवन. आपला नेपाळमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी क्रांती आणली होती आणि सरकार बदलली, तुम्हाला काय वाटतंय भारतामध्ये असं काय होईल का? कारण की खूप मोठ्या संख्येत स्टुडंटचा सपोर्ट येतोय आणि आपल्या इंडियामध्ये खूप युथ आहे. सो तुम्हाला काय वाटतं? क्रांती इन द सेन्स वी बिलीव्ह इन महात्मा गांधी, वी बिलीव्ह इन पीस. आपण पीसफुली प्रोटेस्ट केला, आपण पीसफुली जर आपल्या पीएम साहेबांना सांगितलं दिस इज रॉंग, आपण त्यांना दाखवलं एवढा प्रोटेस्ट होतो, एवढे लोक येत आहे, तर आय होप दॅट दे विल मेक सम चेंज. मिनिस्टर चेंज करतील, चांगले मिनिस्टर्स ठेवतील. आपण जसं बघितलं बिहार मध्ये जे आता एज्युकेशन का ते हेल्थ मिनिस्टर झालेलं आहे, तर त्यांची हेल्थ नाही आहे व्यवस्थित, तरी तुम्ही त्यांना हेल्थ मिनिस्टर करताय. बरोबर. दिस इट डझंट मेक एनी पॉइंट. हेल्थ मिनिस्टर शुड बी अ डॉक्टर who knows everything about health. Why are we choosing someone who is already not good in his health or has some other problems?